क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पोलीस स्टेशन आर्णी येथे युरो किड्स इंग्लिश मीडियम स्कूल आर्णी येथील विद्यार्थ्यांची भेट, कायद्यांसह विविध बाबींची दिली माहिती। पोलीस स्टेशन आर्णी येथे दिनांक 28/2/2026 रोजीचे 11 ते 12 वाजेपर्यंत संबंधाने युरो किड्स इंग्लिश मीडियम स्कूल आर्णीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना पोलीस स्टेशन आर्णी येथे पाचारण करून पोलीस स्टेशन आर्णी येथील पोलीस स्टेशनमधील कामकाज कशा प्रकारे चालते, CCTNS प्रणाली, VHF प्रणाली, आपले सरकार पोर्टल, FIR नोंदविणे, स्टेशन डायरी, अंमलदार यांची जबाबदारी, नवीन कायदे, सायबर क्राईम, सोशल मीडिया, लैंगिक छळ, ट्रॅफिकचे नियम, गोपनीय कामकाज, आपले सरकार पोर्टलवर देण्यात येणाऱ्या सेवाबाबत माहिती, ऑनलाईन कॅरेक्टर पासपोर्ट आणि महिलाविषयी नवीन कायद्यासंबंधाने मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी गुन्हे हाताळण्याच्या पद्धती, महिला अत्याचार व बालकांवर होणारे अत्याचार संबंधाने मदत कक्ष, ऑनलाईन फ्रॉड, मोबाईल चोरी याबाबत, सायबर रिसोर्स पर्सन याची कर्तव्ये, डायल 112 प्रणाली कशा प्रकारे काम करते याबाबत माहिती देण्यात आली। तसेच पोलीस स्टेशनला असलेले शस्त्र व त्यांचा कशा प्रकारे वापर होतो याबाबत थोडक्यात माहिती देण्यात आली। सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण एक सुजाण नागरिक म्हणून पोलिसांना आपल्या आसपास होत असलेल्या अनपेक्षित घटनांबाबत वेळोवेळी माहिती देऊन अशा कोणत्याही कृत्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होणार नाही याबाबत पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर साहेब यांनी केले। सदर कार्यक्रमाकरिता पोलीस स्टेशन आर्णी येथील पोलीस नाईक गजानन हरणे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल राजन राठोड, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी उघडे, गीता मुंडे तसेच युरो किड्स इंग्लिश मीडियम स्कूल आर्णीचे मुख्याध्यापक सोनाली बागेश्वर, सहाय्यक शिक्षक प्रीती क्षीरसागर, शिक्षक लावण्या चव्हाण, कल्याणी जगताप, अंजली चिंतावार, ताई शारदा क्षीरसागर, नंदा मंडलवार सह विद्यार्थी आदी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आडे, आर्णी, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।